हे आवाज कानांना तृप्त करतात। भारतासारख्या देशामध्ये अशा आवाजांना वेगळंच महत्त्व आहे। असे आवाज घरातनं येणं म्हणजे भरल्या घराचं लक्षण मानलं जातं। पण हे आवाज जेव्हा घरातनं येत नाहीत तेव्हा त्या घराला निसंतान किंवा वांज अशा जाचक शब्दांनी समाजाच्या नजरा घेरतात। 1970 साली विज्ञानाने अशा घरांसाठी आशेचा पहिला किरण दाखवला। तर आज आपण आलो आहोत नाशिक मधल्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये। वंध्यत्वाच्या समस्या, त्याचे निदान आणि त्यावरील उपचार पद्धतींबद्दल आज आपण इथल्या तज्ञांकडून जाणून घेणार आहोत। गेल्या 30-40 वर्षात मात्र सडनली आपल्या देशातच नाही तर जगातही अशा काही घटना घडल्या आहेत की जेणेकरून बरेच आजारांचं प्रमाण वाढलंय। त्यातील एक आजार म्हणजे वाढलेलं वंध्यत्वाचं प्रमाण। आता हे वंध्यत्व म्हणजे काय, ह्याचं मला त्रास झालाय असं पेशंटला किंवा कुठल्याही जोडप्यांना कसं कळणार? तर अशी जोडपे जे प्रेग्नन्सीसाठी मूलबाळासाठी प्रयत्न करतायत आणि 1 वर्षाच्या प्रयत्नाअंती देखील त्यांना बाळ समजा प्रेग्नन्सी राहत नाही, तर अशा जोडप्यांना आम्ही वंध्यत्व झालंय किंवा त्यांना त्यांच्यामध्ये काहीतरी अडचण आहे आणि त्यांना वैद्यकीय सल्ल्याची आणि काही केसेसमध्ये वैद्यकीय ट्रीटमेंटची गरज पडते। एखाद्या रोगाचे निदान करून त्यावर पूर्णतः उपचार करण्यासाठी गरज असते ती म्हणजे आजार जडण्यामागची कारणं समजण्याची। तर आता आपण जाणून घेऊया स्त्री आणि पुरुषांमध्ये वंध्यत्व येण्याची कारणं काय आहेत। सर्वसाधारणतः आपण वंध्यत्व जेव्हा आपण डिसाईड करतो तर स्त्रियांमधलं वंध्यत्व, पुरुषांमध्ये वंध्यत्व आणि सर्वसाधारणतः 5 ते 10% जोडप्यांमध्ये पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी कोणामध्येही काहीही प्रॉब्लेम सापडत नाही आणि तरीसुद्धा मात्र गर्भधारणेपासून ही जोडपी वंचित असतात। जेव्हा स्त्रियांमधल्या वंध्यत्वाचा आपण विचार करतो तेव्हा असंच लक्षात आलेलं आहे की 40% स्त्रियांमध्ये स्त्रीबीज वाढीमध्ये दोष निर्माण झालेला असतो। काही गर्भपिशवीतले दोष कारणीभूत असतात की जन्मताच गर्भपिशवीचा आकार खूप कमी असणं किंवा गर्भपिशवीचा अर्धाच भाग असणं, गर्भपिशवीमध्ये पडदा असणं किंवा गर्भपिशवीचे 2 वेगवेगळे विभाग असणं, गर्भपिशवीमध्ये गाठी आहेत, आतल्या पडद्यामध्ये काही दोष निर्माण झालेले आहेत की सगळं चांगलं आहे पण पडदाच गर्भ मात्र रुजवून घेऊ शकत नाही, अशी कारणं आपल्याला त्याच्यामध्ये सापडू शकतात। आणि 10% स्त्रियांमध्ये असं लक्षात आलंय की काही रेअर कारणं की ज्याच्यामध्ये गर्भपिशवीच उपस्थित नाही आहे किंवा ज्यांना जन्मतः स्त्रीबीजन त्या स्त्रियांमध्ये नाही आहेत, अशी कारणं किंवा कुठलंही कारण नसतं आणि तरीसुद्धा गर्भधारणा राहू शकत नाही। या स्त्रियांनंतर जेव्हा आपण पुरुषांचा विचार करतो तर सुदैवाने पुरुषांच्या बाबतीमध्ये एक आहे की फक्त वीर्य तपासणी जरी केली तरी आपल्याला त्याचं कारण समजू शकतं। वीर्यामधलं शुक्रजंतूंचं प्रमाण कमी असणं किंवा शुक्रजंतूंची गती कमी असणं हे एक महत्त्वाचं कारण आहे किंवा काही केसेसमध्ये शुक्रजंतू तयारच होत नाही, ज्याला आपण अझूस्पर्मिया असं म्हणतो, अशा पण काही केसेस उपलब्ध असतात। आजचं युग हे तंत्रज्ञानाचं आहे। विज्ञानाच्या मदतीने माणूस एका नवीन तंत्रज्ञानाला जन्म घालतो। आज तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वापासून मुक्ती मिळू शकते आणि त्याच्या सखोल संशोधनामुळे त्याचे काही प्रकार पडतात। ते प्रकार कोणते आहेत ते आपण पाहूया। ॲडव्हान्स ट्रीटमेंट इन्फर्टाईल पेशंटमध्ये म्हणजेच वंध्यत्वाच्या पेशंटमध्ये ही ब्रॉडली 2 ग्रुपमध्ये डिवाइड केली जाते। ज्या केसेसमध्ये माइल्ड टू मॉडरेट प्रॉब्लेम आहे, जसं वीर्यामध्ये शुक्रजंतूचं प्रमाण कमी आहे किंवा हालचाल थोडी मंदावलेली आहे किंवा स्त्रीमध्ये PCODचा प्रॉब्लेम आहे किंवा माइल्ड एंडोमेट्रियोसिसचा प्रॉब्लेम आहे किंवा त्यांच्या शारीरिक संबंधामध्ये काही अडथळे येत असतील, तर अशा जोडप्यांसाठी इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन म्हणजेच IUI हा एक बेसिक ट्रीटमेंटचा भाग येतो। त्याच्यानंतर मग आपण अजून एका क्लिष्ट प्रक्रियेकडे जाऊया आणि त्या प्रक्रियेचं नाव आहे टेस्ट ट्यूब बेबी। त्याला IVF असं म्हटलं जातं। IVF ह्याचा लॉंग फॉर्म आहे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन। इन व्हिवो ह्या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे शरीराच्या आतमध्ये आणि इन व्हिट्रो या शब्दाचा अर्थ आहे शरीराच्या बाहेर।
सो ज्यावेळी गर्भधारणा ही शरीराच्या बाहेर केली जाते त्यावेळी आणि तो जो गर्भ तयार केला जातो तो गर्भाच्या पूर्ण प्रक्रियेला आम्ही IVF किंवा हल्ली आम्ही त्याला ART असं म्हणतो, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. घेऊया काही क्षणांची विश्रांती. पाहत राहा डायग्नोसिस. तर आता आपण जाणून घेऊया IUI ची ट्रीटमेंट नक्की कशा प्रकारे केली जाते. ह्या केसेसमध्ये त्या पेशंटला म्हणजे मिसेसला काही गोळ्या इंजेक्शन देऊन तिचं स्त्रीबीज वाढवलं जातं आणि ते कसं वाढतं हे सोनोग्राफीच्या मदतीने आपल्याला कळतं. आणि ज्यावेळी वातावरण अनुकूल निर्माण होतं, ज्यावेळी स्त्रीबीज रप्चर होण्याची वेळ येते, अशा वेळी मग तिच्या पतीबरोबर तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतो आणि मग त्याने हस्तमैथुनाच्या साहाय्याने वीर्य आम्हाला गोळा करून द्यायचं असतं. ते दिल्यानंतर त्या वीर्यामध्ये शुक्रजंतू व्यतिरिक्त बाकी बरेच घटक असतात जे शरीराला हानिकारक असतात. त्यामुळे आपल्याला हे हानिकारक घटक ह्या वीर्यातले काढून घ्यावं लागतात आणि उरलेले जे घटक आहेत ते म्हणजे शुक्रजंतू. तर ते शुक्रजंतू आपण ह्या IUIच्या माध्यमातून IUI लॅबमध्ये, ज्याला आम्ही अँड्रोलॉजी लॅब असंही म्हणतो, तेथे आम्ही ही प्रक्रिया करतो आणि मग हे शुक्रजंतू सेपरेट झाल्यानंतर त्याच्यातले सकस वेगवान हालचाल करणारे नॉर्मल लुकिंग शुक्रजंतू यांना आम्ही विशिष्ट असं कल्चर मीडियाच्या सानिध्यात ठेवतो जेणेकरून त्यांची हालचाल अजून वेगवान होते. त्यांना आम्ही कपॅसिटेटेड हायपरमोटाईल स्पर्म असं म्हणतो. असे हे जे स्पर्म आहेत ते स्पर्म मग आम्ही सेपरेट करून घेतो आणि ते स्पर्म त्या पेशंटच्या म्हणजे त्या स्त्रीच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये सोनोग्राफीच्या मदतीने ते आम्ही त्याचं रोपण करतो. ह्या पूर्ण प्रक्रियेला IUI असं म्हणतात. टेस्ट ट्यूब बेबी हे नाव आणि आपली कल्पनाशक्ती याच्या जोरावर आपण असं समजतो की एका मोठ्या नळीत बाळ तयार केलं जातं आणि आपण ते डॉक्टरांकडून घ्यायचं असतं. तर असं नाहीये. टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया नक्की कशा प्रकारे केली जाते ते आता आपण पाहूया. ही ट्रीटमेंटचे 3 टप्पे असतात. पहिलं, स्त्रीला आपण इंजेक्शन देऊन, हार्मोन्सचे इंजेक्शन असतात, हे रोज द्यावं लागतात. हे इंजेक्शन साधारण 10 ते 12 दिवस दिले जातात. त्याच्यामध्ये उद्देश हा असतो की साधारणतः 8 ते 12 किंवा 15 अंडे तयार व्हायला पाहिजे. सोनोग्राफीमध्ये दिसतात ते अंडी नसतात, ते अंड्याच्या बाजूचं पाणी असतं, त्याला आम्ही फॉलिकल म्हणतो. अंड्याचा आकार हा 85 ते 100 मायक्रॉन असतो जो आपल्याला डोळ्याने दिसत नाही. असे हे अंडे त्या फॉलिकलमध्ये मॅच्युअर होतात आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर त्या स्त्रीला आम्ही भूल देऊन एका विशिष्ट नीडलने ते अंडे पंक्चर करून त्याच्यातलं स्त्रीबीज आम्ही शोषून बाहेर घेतो. जसं आपण ब्लड कसं कलेक्ट करतो तशा पद्धतीने ही प्रक्रिया केली जाते. आणि मग ही टेस्ट ट्यूबमध्ये हे सगळं पाणी, फॉलिकल्सचं पाणी आणि स्त्रीबीज हे कलेक्ट करून मग ही ऑपरेशन थिएटरमधून लॅबमध्ये आम्ही आणतो. मग ही टेस्ट ट्यूब मायक्रोस्कोपच्या खाली एका डिशमध्ये आम्ही ते ओततो आणि मग आम्हाला तिकडे स्त्रीबीज सापडतात. हे स्त्रीबीज आम्ही लगेच त्या फॉलिक्युलर फ्लुइडमधून बाहेर काढतो कारण त्या फॉलिक्युलर फ्लुइडमध्ये काही तांबड्या पेशी आलेल्या असतात, काही बाकीच्या पेशी आल्या असतात ज्या अंड्यासाठी हानिकारक असतात. सगळे स्त्रीबीज मग आम्ही थोडी विश्रांतीसाठी CO2 इन्क्युबेटरमध्ये ठेवतो, कार्बन डायऑक्साईड इन्क्युबेटर. याला आम्ही कृत्रिम गर्भाशयाची पिशवी असंही म्हणतो. आणि ॲक्च्युअली या IVFच्या ट्रीटमेंटमध्ये CO2 इन्क्युबेटर हा म्हणजे आमचा आत्मा आहे. तेथे समजा काही अडचणी आल्या तर मग मात्र गर्भधारणेला अडथळा येऊ शकतो आणि त्यामुळे यांचं मेंटेनन्स करणं, यांचं रेग्युलर फॉलोअप करणं हे अतिशय जिकरीचे पण खूप महत्त्वाचा टप्पा आहे. मधल्या काळामध्ये त्या पेशंटच्या मिस्टरांनी वीर्याचं सॅम्पल दिलेलं असतं, त्याच्यातले आम्ही शुक्रजंतू वेगळे करतो आणि मग ह्या शुक्रजंतू आणि स्त्रीबीजचं एकत्रीकरण मायक्रोस्कोपच्या खाली आम्ही करतो आणि ह्या पूर्ण प्रक्रियेला इन व्हिट्रो फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. तर ह्या आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा हॉस्पिटलमधून आपला हरवलेला आनंद परत मिळवलेले काही अनुभवाचे बोल ऐकूया. आमचं लग्न 2005 साली झालं. लग्नानंतरही बरेच वर्ष अपत्य होत नव्हतं. त्यांनी आमच्या सर्व टेस्ट केल्या. त्या टेस्ट
नंतर त्यांनी जे काय करायचं त्या प्रोसिजर आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितल्या, ट्रीटमेंट घेतल्या, व्यवस्थित ट्रीटमेंट पार पडल्या. त्या ट्रीटमेंट नंतर सरतेशेवट आम्हाला IVF ची ट्रीटमेंट घ्यावी लागली. त्याच्यानंतर आम्हाला अपत्य झालं. पहिल्यांदा टेस्ट ट्यूब बेबी केलं, ते सक्सेसफुल झालं नाही. त्याच्यानंतर फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर ही प्रोसिजर केली, त्याला सुद्धा पहिल्या प्रयत्नात यश नाही आलं. पण सर आणि मॅडमनी खात्री दिलेली होती की इथून सगळं नीट होणारच आहे तुमच्यासोबत, म्हणून आम्ही धीर न ढळू देता दुसऱ्यांदा IVF ट्रीटमेंट केली, टेस्ट ट्यूब बेबी, आणि ती सक्सेसफुल झाली. त्यातनं ही 2 जुळी मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, रिया आणि रोहन, ही आम्हाला मिळाली आहेत. दोघं छान सुदृढ आता ही 5 वर्षाची आहेत आमच्यासोबत. आमच्या लग्नाला 13 वर्ष झाली आणि राड सरांकडे 9 वर्षापासून ट्रीटमेंट घेतली. त्यात माझे 11 IVF झाले. 11 मधले मला सक्सेस 4 वेळेस आलं, पण खूपदा एक्टोपिक प्रेग्नन्सी, कधी गर्भाची वाढ न होणे, असे खूपसे प्रॉब्लेम मी फेस करत 9 वर्ष मी सलग लाड सरांची ट्रीटमेंट कंटिन्यू घेत राहिले. त्यात मला यश अपयश ह्या गोष्टींना, खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यात जे सरांनी सांगितलं त्या गोष्टीकडे सातत्य ठेवून मी कंटिन्यू ट्रीटमेंट घेतली. त्यानंतर मला 12व्या वर्षी 2 जुळ्या मुली झाल्या. घेऊया काही क्षणांची विश्रांती. पाहत राहा डायग्नोसिस. IVF सारखी नवजीवन देणारी कल्पना सत्यात उतरण्यासाठी गरज असते, ती म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची, म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चरची. तर आता आपण जाणून घेऊया नवजीवन हॉस्पिटलमधल्या पायाभूत सुविधांविषयी. वीर्यामधले शुक्रजंतू वेगळे करताना लॅमिनारा एअर फ्लो नावाचे एका मोठ्या मशीनची गरज पडते. त्या मशीनमध्ये कंटिन्युअसली एअर फ्लो चालू असतो आणि हा जो एअर फ्लो असतो हा स्टराईल एअर फ्लो असतो. अशा ठिकाणी मग ह्या स्पर्म सेपरेशन टेक्निक आम्ही करतो. आता ह्या IUI लॅबला अजून एक रूम अटॅच असते, त्या रूमचं नाव आहे फ्रीजिंग रूम. ह्या फ्रीजिंग रूममध्ये लिक्विड नायट्रोजनचे टँक्स असतात आणि त्या टँकमध्ये आपण ही जी शुक्रजंतू सेपरेट केलेले असतात ते शुक्रजंतू आपण एका विशिष्ट क्रायोप्रोटेक्टंटच्या मदतीने लिक्विड नायट्रोजन टँकमध्ये आम्ही ठेवतो आणि त्या टँकमध्ये लिक्विड नायट्रोजनमध्ये ज्याचं टेम्परेचर वजा 196 डिग्री सेल्सिअस असतं, त्या टेम्परेचरला ते एकदा शुक्रजंतू किंवा गर्भ एकदा आम्ही स्टोअर केलं तर ते कमीत कमी 1 ते 2 वर्षापर्यंत तिकडे व्यवस्थित राहतात. तर या तंत्रज्ञानातील प्रकारांविषयी जाणून घेत असताना थर्ड पार्टी रिप्रोडक्शन हा प्रकार समोर येतो. हा प्रकार नक्की काय आहे याची सविस्तर माहिती घेऊया. तर अजून एक असा पेशंटचा ग्रुप आहे की ज्यांच्या वीर्यामध्ये शुक्रजंतूचं प्रमाण खूपच कमी आहे. इतकं कमी आहे की IVF साठी लागणारं 1 मिलियन ग्रेड 4 स्पर्म, वेगवान असणारे स्पर्म त्यांच्या वीर्यात नाहीच आहे किंवा त्यांच्या वीर्यामध्ये शुक्रजंतू नाही परंतु त्यांच्या वृषणात शुक्रजंतू आहे. ऑब्स्ट्रक्टिव्ह ॲझोस्पर्मियाचे केसेस. तर अशा केसेससाठी IVF ने काहीच फायदा होत नाही. मग अशासाठी 1993 साली पलेर्मो नावाच्या एका शास्त्रज्ञाने युरोपमधल्या बेल्जियम नावाच्या देशामध्ये एक नवीन तंत्र विकसित केलं आणि त्या तंत्राचं नाव आहे ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. नवजीवन घडवण्यासाठी अनेक हातांची गरज असते. त्याचप्रमाणे IVF सारख्या तंत्रज्ञानातही टीमवर्क हा खूप मोठा घटक असतो. जाणून घेऊया नवजीवन हॉस्पिटलमधल्या कुशल तज्ज्ञांच्या टीमवर्क विषयी. ज्यांच्या शुक्रजंतूमध्ये दोष आहे किंवा मेजॉरिटी ॲबनॉर्मल शुक्रजंतू आहेत अशा दाम्पत्यांसाठी ही मात्र मोठी पर्वणीच आहे की जेणेकरून इतक्या वर्षापासून त्यांना अपत्य का होत नाही ह्याचे सायंटिफिकली रिझन मात्र आमच्या इथे दिले जाते. जेवढ्या गरोदर स्त्रिया असतात त्यांना आम्ही हाय रिस्क आणि प्रेशियस प्रेग्नन्सी म्हणून ट्रीट करतो आणि ही जी आमची
त्यांच्यासाठी स्पेशल केअर असते ही फक्त प्रेग्नन्सी राहते तोपर्यंत नाही, पण प्रेग्नन्सी दरम्यान व त्यांच्या हातात बाळ येईपर्यंत आम्हाला ही कंटिन्यू ठेवावी लागते. एकदा की पेशंट फुल टर्म झाली म्हणजे 36-37 आठवडे कंप्लीट झाले प्रेग्नन्सी की आम्ही डिलिव्हरीचं माध्यम आम्ही ठरवतो. मोस्ट ऑफ द पेशंटचे प्रेशियस प्रेग्नन्सी असल्यामुळे सिझेरियन हा मार्ग स्वीकारला जातो. सीझर करताना आम्ही सांभाळणं सगळी काळजी घेतो. सीझरच्या वेळेस सिनियर बाळांचे डॉक्टर ज्यांना आम्ही पिडियाट्रिशियन्स भुलीचे डॉक्टर असतात व सीझरच्या दृष्टीने आम्ही सर्व काळजी घेतो. त्रिकोणाची एक जी रेषा असते जी डॉक्टर आणि पेशंटचा मधला दुवा असतो ती म्हणजे समुपदेशक. पेशंट जेव्हा वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटसाठी आलेला असतो तो तेव्हा खूप कंटाळवाणा किंवा खूप वैतागलेला असतो. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये एक धनात्मक दृष्टिकोन तयार करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात आधी हा धनात्मक दृष्टिकोन तयार करून आणि मग प्रत्येक पेशंटला त्यांच्या तपासण्यांप्रमाणे जे काही ट्रीटमेंटची आवश्यकता असेल ती ट्रीटमेंट त्यांना समजावून सांगणं हे खूप महत्त्वाचं असतं. बऱ्याच वेळा पेशंटच्या मनात हा पण शंका येतो की हे बाळ माझं नॉर्मल असेल का, याच्यात काही कमतरता तर नाही ना. कुठल्याही नैसर्गिक प्रेग्नन्सीमध्ये जेवढी शक्यता असते बाळामध्ये दोष निर्माण होण्याची तेवढीच शक्यता ह्या बाळांमध्ये पण असते. पण केवळ आपण IVF किंवा वंध्यत्वाची ट्रीटमेंट केली म्हणून होणारं बाळ ॲबनॉर्मल होईल असं नाही आहेत. ही मुलं पूर्णपणे नॉर्मल आणि हेल्दी मुलं असतात. त्यांचं शैक्षणिक परफॉर्मन्स पण पूर्णपणे नॉर्मल असतो. ह्या सगळ्या बाळांचा न्यूरोलॉजिकल स्टडीज पण करण्यात आलेला आहे आणि असं लक्षात आलं की बाकी कुठल्याही पद्धतीने ते नॉर्मल प्रेग्नन्सीपेक्षाही वेगळं त्यांचं परफॉर्मन्स किंवा बिहेवियर नसतं. एक वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे की बहुसंख्य पेशंटना त्यांना जी काही इच्छा असते की आम्हाला आमचं बाळ पाहिजे तर ते देण्यासाठी आता शास्त्र एवढं विकसित झालेलं आहे की आपण त्यांची इच्छापूर्ती नक्की करू शकतो. हे विज्ञान स्त्री आणि पुरुष यांच्यात निसर्गतः असणाऱ्या अडचणींवर मात तर करतेच, पण त्याच प्रकारे आजकालचं बदलतं राहणीमान, वाढता तणाव, यातून येणारं निसंतानपण यावर देखील मात करते. IVF अशाच निसंतान असणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्यात आशा पल्लवित करत राहो हीच सदिच्छा. तर आज आपण इथेच थांबूया. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 10:26 पाहायला विसरू नका तुमच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करणारा कार्यक्रम डायग्नोसिस.